नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये वर्ग 10वीचा विषय इतिहास, पर्यटन आणि इतिहास हा एक प्रकार पाहिलेला होता। त्याच्यामध्ये पर्यटन म्हणजे काय आणि पर्यटनाचे प्रकार याची माहिती आपण बघितलेली आहे। आता याच्यानंतर आपल्याला बघायचे आहे पर्यटनाचा विकास। पर्यटनाचा विकास म्हणजे नेमकं काय की जे काही पर्यटन स्थळ आहेत त्या ठिकाणी ज्या काही सोयी सुविधा आहेत त्याच्यामध्ये आधुनिक सोयी सुविधा करणे म्हणजे तिथं पर्यटनाचा विकास घडवून आणणे किंवा त्याचं काही क्षेत्र जे आहे हे वाढवणे त्याला म्हणायचं विकास करणे किंवा सर्व प्रकारचा विकास जेव्हा तिथं घडवून येईल अशा प्रकारचा विकास घडवून आणणे म्हणजे पर्यटनाचा विकास। त्यामध्ये मग देशी आणि परदेशी पर्यटकांचे उद्बोधन हा एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे। या पर्यटकांची वाहतूक जे काही लोक पर्यटनासाठी वाहने घेऊन येतात त्यांच्या वाहनाची सोयी सुविधा त्यांना जर काही अडचणी आल्या तर तिथे सर्व प्रकारची सुविधा मिळायला पाहिजे। त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं आहे तिथे त्यांची सुरक्षितता। सुरक्षितता हा सुद्धा पर्यटनाच्या ठिकाणी एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे। त्याच्यानंतर त्यांच्या प्रवासामध्ये असलेल्या सर्व सुख सोयी या त्यांना मिळाल्या पाहिजे। त्यांना वेळेवर जेवण, नाश्ता किंवा इतर जे काही हवं असेल अशा प्रकारच्या सुविधा हे तिथं मिळायला पाहिजे। त्याच्यानंतर चांगल्या प्रकारची उत्तम दर्जाची निवासस्थाने त्यांना राहण्यासाठी तिथं उपलब्ध करून देणे म्हणजे त्या पर्यटनाचा विकास घडवून आणणे। त्या प्रवासामध्ये स्वच्छतागृहे सुद्धा फार महत्त्वाची असतात। त्या स्वच्छतागृहाच्या सोयी या गोष्टींचा पर्यटनामध्ये प्राधान्य देणे आवश्यक आहे। यामध्ये काही दिव्यांग पर्यटक असतात, दिव्यांग म्हणजे काय हँडिकॅप अपंग, तर त्यांना तशा प्रकारच्या ज्या काही सर्व लागणाऱ्या सोयी सुविधा असतात सुखसोयी ह्या पुरविणे हे सुद्धा फार त्याच्याकडे आवश्यक असते। त्याच्यानंतर ऐतिहासिक वारशाच्या जतनासाठी आपणास काही काळजी घेणे आवश्यक असते। ऐतिहासिक वारशाच्या स्थळांचे विद्रुपीकरण करणे, भिंतीवर मजकूर लिहिणे किंवा झाडावर कोरणे, जुन्या वस्तू भडक रंगात रंगवणे, परिसर स्थळी सुविधांचा अभाव असणे, ज्या नंतर तिथे काही काही ठिकाणी अस्वच्छता ही फार वाढत जाते, स्वच्छता कमी होत जाते। बरेच पर्यटक लोक गेले की तिथं वेगवेगळ्या प्रकारचा कचरा, घनकचरा किंवा इतर काही एखादा कार्यक्रम झाल्याच्या नंतर तिथं बरेच काही अस्वच्छता निर्माण होते। तर हे यामुळे ते पर्यटन स्थळ हे त्याचा दर्जा खालावला जाऊ शकते। त्याच्यामुळे ही एक काळजी घेणं हे त्या पर्यटक स्थळामध्ये जे काही लोक असतील यांना हे फार महत्त्वाचं असते। म्हणून आपण सुद्धा जर काही असे पर्यटक लोक पर्यटन स्थळाला विजिट करत असतील तर त्यांना आपण रोखलं पाहिजे। जर एखाद्या झाडावर कोणी नाव लिहित असेल किंवा काही वेगवेगळ्या प्रकारचे रंग देत असतील असे प्रकार बऱ्याच ठिकाणी घडून येतात, तर त्यांना तिथं थांबवणे। त्याच्यानंतर जागतिक स्तरावरील महत्त्वाच्या भाषांमध्ये काही माहिती पुस्तके असतात, मार्गदर्शिका, नकाशे, इतिहास विषयक पुस्तके उपलब्ध करून देणे हे सुद्धा फार गरजेचं आहे। बऱ्याच लोकांना काहीच माहिती नसते, मग ते पुस्तक दिल्याच्या नंतर त्याच्यातून ती माहिती मिळवून आपल्या पर्यटनाबद्दलची माहिती मिळवतात। पर्यटकांना गाडीतून फिरायला येणाऱ्या वाहन चालकांना दूरभाषेचे प्रशिक्षण देणे। बऱ्याच ठिकाणी वाहन चालकांना येणाऱ्या पर्यटक लोकांची भाषा समजत नाही, एक अडचण येऊ शकते, म्हणून त्यांना कमीत कमी 2-3 भाषा तरी वेगवेगळ्या भाषा या समजायला पाहिजे किंवा बोलता आलं पाहिजे अशी त्यांची इतरांना मार्गदर्शन करणे, त्यांना मार्गदर्शक म्हणून काम करणे या गोष्टी हे तिथं करता आल्या असतात। बऱ्याच ठिकाणी आपण मार्गदर्शक लोकांची तिथल्या मदत घेत असतो ज्याला आपण गाईड म्हणतो। तर त्या गाईड मार्फत म्हणजे त्या मार्गदर्शकामार्फत एखाद्या ऐतिहासिक स्थळाची माहिती आपल्याला मिळवता येते। आता तिथं मार्गदर्शक म्हणून काम करणे त्याच्यातून एक व्यावसायिक संधी सुद्धा आपल्याला निर्माण झालेली असते। त्याच्यानंतर या ऐतिहासिक स्थळाचे जतन आणि संवर्धन। आता जतन व संवर्धन हे दोन्ही महत्त्वाचे आहे। जतन करणे म्हणजे जपून करणे,
जतन करणे आणि संवर्धन म्हणजे त्याची सुरक्षित राखण करणे अशा प्रकारच्या ऐतिहासिक स्थळांचीही आपल्याला काळजी घ्यावी लागते. या स्थळाचे जतन आणि संवर्धन करणे एक चांगल्या मोठ्या प्रकारचं आव्हान आहे, कारण वेगवेगळ्या राज्यातले, वेगवेगळ्या देशातले, वेगवेगळ्या सर्व प्रकारचे लोक तिथं आपल्याला येताना मिळतात. म्हणून कोणते माणसं कसे आहेत, कोणत्या प्रकारचे आहेत, काय आहेत, याच्यातून त्या पर्यटन स्थळाचं काही नुकसान न होऊ देण्याची जबाबदारी सुद्धा आपल्याला पाहावी लागते. मध्ययुगीन अर्वाचीनच्या ऐतिहासिक स्थळांचा वारसा मिळालेला आहे, त्याचबरोबर काही नैसर्गिक समृद्धीचा वारसाही आपल्याला बऱ्याच ठिकाणी मिळालेला आहे. या वारशाचे नैसर्गिक आणि काही मानवनिर्मित अशा दोन प्रकारचा वारसा असतो. संपूर्ण जगात गौरव केलेली महत्वाची स्थळे ही भारतामध्ये आहे. जसं उदाहरणार्थ ताजमहाल हे फार प्रसिद्ध आहे. त्याच्यानंतर जंतर मंतर वेधशाळेच्या बरोबरीने महाराष्ट्रातील अजिंठा लेणी, वेरूळच्या लेणी, घारापुरी, एलिफंटा लेणी, छत्रपती शिवाजी महाराजांचं रेल्वे स्थानक जे नावाने मुंबईमध्ये, ते पश्चिम घाटातील काही कास पठार यांचा समावेश आपल्याला याच्यामध्ये दिसून येतो. तर असे जे काही प्रसिद्ध पर्यटन स्थळे आहेत यांचं जतनही आपल्याला करावं लागते आणि संवर्धनही करावं लागते. म्हणून जागतिक वारसा स्थळांना भेट देण्याची इच्छा जगभरातील सर्व जे काही पर्यटक लोक असतात या पर्यटकांना असते. म्हणून तशा प्रकारचं संवर्धन करणे ही सुद्धा एक आपली गरज आहे. ही वारसा स्थळे बघण्यासाठी आपल्या देशात परदेशातून हजारो लोक येतात. जागतिक वारसा स्थळाचे भारतातील एखाद्या स्थळाची निवड झाली की आपली छाती अभिमानाने फुगून येते. म्हणजे जगामध्ये जर आपल्या देशामध्ये एखादे जे काही पर्यटन स्थळ असते याचं जर एक जागतिक पर्यटन स्थळ म्हणून निवड झाली तर ती आपल्या देशासाठी, आपल्यासाठी फार अभिमानाची गोष्ट असते. त्यानंतर परंतु आपण जेव्हा सहलीच्या निमित्ताने अशा ठिकाणी जातो तेव्हा आपणास काय तिथे चित्र दिसते की कोणीतरी एखाद्या दगडावर काहीतरी कोरून ठेवलेले असते, कोणी खडूने कशाने तरी काहीतरी लिहितात, कोणी वेगवेगळ्या प्रकारचे चित्र काढतात. त्याच्या विपरीत परिणाम आपल्या देशाच्या प्रतिमेवर होतो. आपल्या देशातील लोकांबद्दलच्या भावना पर्यटक लोकांच्या मनामध्ये काय निर्माण होतील याचा थोडासा आपल्याला विचार करावा लागतो. म्हणून पर्यटन स्थळाच्या जतनासाठी एका गोष्टीचा निश्चय आपल्याला करायचा आहे, तो म्हणजे की मी पर्यटन स्थळाची स्वच्छता राखीन, कचरा टाकणार नाही, असं हे आपण आजपासूनच एक गृहीत धरायचं आणि तशा प्रकारची कामं करायची. दुसरं, हे कोणत्याही ऐतिहासिक वास्तूचे निरूपीकरण करणार नाही आणि शक्यतो दुसऱ्याला सुद्धा आपण करू देणार नाही. अशा प्रकारचे दोन निश्चय आपल्याला या ठिकाणी करायचे आहेत. त्याच्यानंतरचा मुद्दा आहे पर्यटन आणि आतिथ्य क्षेत्रातील एक व्यावसायिक संधी. पर्यटन आणि याच्यातून मिळणारी आपल्याला व्यावसायिक संधी कोणती? आता याच्यातून वेगवेगळ्या प्रकारच्या व्यावसायिक संधी आपल्याला मिळू शकतात. तर त्या कशा, त्याची माहिती आपल्याला याच्यामध्ये दिलेली आहे की पर्यटन हा एक सर्वाधिक रोजगार निर्माण करणारा उद्योग होऊ शकतो जर आपण त्याकडे व्यावसायिक पद्धतीने लक्ष दिले तर. तशा प्रकारची कामगिरी आपल्याला करावी लागते. तर हा एक कायमस्वरूपी चालत राहणारा एक व्यवसाय आहे. यात नाविन्यपूर्ण प्रयोग करण्यास वेगवेगळ्या प्रकारची संधी आपल्याला मिळून येते. जसं पर्यटनामुळे अनेक लोकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होतात. परदेशी पर्यटकांनी विमानतळावर पाऊल ठेवण्या आधीपासून तर ती भेट देणाऱ्या देशाला उत्पन्न मिळवून देण्यास सुरुवात करते. म्हणजे बाहेरच्या देशातले, दुसऱ्या देशातले लोक आपल्या इथे आले म्हणजे आपल्या देशाचं उत्पन्न वाढणार. ते आल्याच्या नंतर त्यांना येण्यासाठी व्हिसा भरावा लागते, म्हणजे त्याचं उत्पन्न आपल्या देशाला फायदेशीर आहे. त्यामुळे देशाला महसूल मिळतो. त्याच्यानंतर त्यांचा प्रवास करतो. त्याच्यानंतर त्यांना राहण्यासाठी एखाद्या हॉटेलमध्ये राहणे म्हणजे हॉटेलची एक व्यावसायिक संधी आपल्याला निर्माण करता येईल. त्याच्यानंतर हॉटेलमध्ये आल्याच्या नंतर त्यांना जेवण लागते, खाणे हे सुद्धा त्यांना व्यवस्थित त्यांच्या हिशोबाने असलेलं पाहिजे. त्यांच्या आवडीचे पदार्थ आपल्याला त्यांना देता आले पाहिजे. याच्यातून एक व्यावसायिक संधी आपल्याला निर्माण करता येईल. त्याच्यानंतर दुभाषांची मदत घेणे. काही राज्यातील, काही देशातील लोकांना भाषा समजत नाही, त्याच्यामुळे त्यांना आपल्या इकडची भाषा समजावून सांगणे, त्यांची भाषा आपल्याला समजते, यासाठी काही भाषा अशा प्रकारचे बोलणाऱ्या लोकांना सुद्धा एक व्यावसायिक संधी त्याच्यातून
मिळते. त्याच्यानंतर काही वर्तमानपत्रे, संदर्भ साहित्य विकत घेणे, त्यांना आठवण म्हणून स्थानिक वस्तू विकत घेणे, एवढ्या गोष्टी पर्यटक हे मायदेशी हमखास घेऊन जातात. त्याच्यामुळे जर आपण काही पुस्तकांची निर्मिती केली, काही वस्तूंची निर्मिती केली, तर ह्या तिथं विक्री करून आपल्याला एक व्यवसाय त्याच्यातून चालवता येतो. त्याच्यानंतर पर्यटन केंद्राच्या परिसरात खूप काही बाजारपेठांचा विस्तार सुद्धा दिसून येतो. सर्व प्रकारचे दुकाने तिथं आपल्याला लावता येतात. त्याच्यानंतर काही हस्तोद्योग असतील, काही चित्रोद्योग असतील, यांचा विकास तिथे आपल्याला घडवून आणता येते. त्यांच्या वस्तूंच्या खरेदी विक्रीत वाढ होते. उदाहरणार्थ स्थानिक खाद्यपदार्थ, तेथील हस्तकौशल्यांच्या वस्तू इत्यादी गोष्टी पर्यटक हे काही आवडीने खरेदी करतात. त्यामुळे स्थानिकांच्या रोजगारामध्ये सुद्धा वाढ होते आणि त्या लोकांनी ते आल्याच्या नंतर तशा प्रकारची खरेदी करणे म्हणजेच त्या तिथे व्यवसाय करणाऱ्या लोकांचं उत्पन्न वाढणे असे दिसून येते. एक याच्यामध्ये हेरिटेज वॉक नावाचा प्रकार आपल्याला सांगितलेला आहे. एक माहिती आपल्याला सांगितलेली आहे, याला वारसा मुसाफरी असं सुद्धा म्हणतात. वारसा मुसाफरी म्हणजे सतत फिरत राहणे. आता हा प्रकार काय की ऐतिहासिक वारसा स्थळावर भेट देण्यासाठी जाणे याला हेरिटेज वॉक असा शब्द सांगितलेला आहे. जिथे इतिहास घडला तिथे प्रत्यक्ष जाऊन इतिहास जाणून घेणे, ही एक अनुभूती घेणे, हा अनुभव घेणे म्हणजे हेरिटेज वॉक म्हणजे वारसा मुसाफरी. जगभर अशा प्रकारचे उपक्रम चालवले जातात. भारताला शेकडो वर्षाचा इतिहास आहे. भारतातील प्रत्येक राज्यात ऐतिहासिक स्थळे आहेत. यात प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक स्थळे यांचा समावेश होतो. गुजरातमध्ये अहमदाबाद शहरातील हेरिटेज वॉक फार प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रात जसं मुंबई, पुणे इत्यादी शहरांमध्ये या काही उपक्रमाचे आयोजन केलेले असते. त्यामुळे ऐतिहासिक वास्तू जतन करणे, त्यांची माहिती जमवणे आणि ती जगभर विविध माध्यमातून पोहोचणे इत्यादी उपक्रम चालवले जातात. ऐतिहासिक व्यक्तीची निवासस्थाने ही सुद्धा ऐतिहासिक वारसा असतात. काही ठिकाणी अशा स्थळावर नीट फलक लावण्याची पद्धत सुद्धा आहे, म्हणजे हेरिटेज वॉक म्हणून तिथं हे लावता येते आणि त्याच्यातून एक व्यावसायिक संधी आपल्याला मिळते. आता महाराष्ट्रातील पर्यटनाचा विकास, महाराष्ट्रातील काही ठिकाणांची माहिती सांगितलेली आहे. याच्यामध्ये महाराष्ट्र हे पर्यटनाच्या दृष्टीने फार वैभवशाली वारसा लाभलेले राज्य. जसं अजिंठा, वेरूळ, घारापुरी, एलिफंटा यासारखी जागतिक कीर्तीची लेणी, चित्रे व शिल्पे, काही तीर्थक्षेत्र आहेत जसं पंढरपूर, शिर्डी, शेगाव, तुळजापूर, कोल्हापूर, नाशिक, पैठण, त्र्यंबकेश्वर, देहू, आळंदी, जेजुरी अशी अनेक देवस्थाने ही आपल्या महाराष्ट्रामध्ये पर्यटनाची ठिकाणे आहेत आणि इथे बरेच पर्यटक लोक येतात. त्याच्यानंतर हाजी मलंग, नांदेड येथील गुरुद्वारा, मुंबईचे माउंट मेरी चर्च, महाबळेश्वर, पाचगणी, खंडाळा, लोणावळा, माथेरान, चिखलदरा ही एक थंड हवेची ठिकाणे आहेत. तर या ठिकाणी उन्हाळ्याच्या दिवसामध्ये खूप काही पर्यटक लोक तिथं येत असतात. त्याच्यानंतर काही धरणं जसे मोठमोठाले कोयनानगर, जायकवाडी, वाडगर, चांदोली ही धरणे आहेत. हे पाहण्यासाठी सुद्धा काही लोक तिथे येतात. दाजीपूर, सागरेश्वर, ताडोबा ही काही अभयारण्य आहेत. ही महाराष्ट्रातील पर्यटन स्थळे सुद्धा अतिशय महत्त्वाची आहेत. इसवी सन 1975 मध्ये महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची स्थापना झालेली आहे. हा एक प्रश्न महत्त्वाचा लक्षात ठेवायचा. 1975 मध्ये महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ याची स्थापना झालेली आहे. या सरकारमार्फत, या महामंडळामार्फत बऱ्याच ठिकाणी या पर्यटन स्थळाचा हा विकास घडवून आणलेला जातो. तर या महामंडळातर्फे राज्यात 47 ठिकाणी पर्यटक निवासाची व्यवस्था केलेली आहे. अशी काही महाराष्ट्रातले 47 ठिकाण आहेत की तिथे सर्व व्यवस्था केलेली आहे. त्यात सुमारे 4000हून अधिक पर्यटक निवासांची सोय आहे. तसेच अनेक खासगी
काही व्यावसायिक सुद्धा तिथे आजूबाजूला आपल्याला दिसून येतात. त्याच्यातून एक चांगल्या प्रकारची पर्यटनाची सुविधा तिथे मिळते आणि चांगली एक व्यावसायिक संधी सुद्धा आपल्याला मिळते. त्याच्यानंतर तुम्हाला माहित आहे का, तुम्हाला अशा प्रकारची काही माहिती आपल्याला इथं दिली आहे की आपल्याला वाचायची आहे. जसं भारतातील काही पहिले आगळेवेगळे पुस्तकांचे गाव म्हणून ओळखले जाते, त्याची माहिती सांगितली आहे की महाबळेश्वर इथे सिंबल दिलेलं आहे की आम्हा घरी घन शब्दांचीच रत्नी म्हणजे पुस्तकांचं गाव कोणतं, त्याची माहिती याच्यात दिलेली आहे की महाबळेश्वर येथून जवळ असलेले भिलार नावाचे गाव, भिलार हे पुस्तकांचं गाव म्हणून प्रसिद्ध आहे महाबळेश्वरच्या बाजूला. की इथं हे निसर्गरम्य आणि स्ट्रॉबेरीचा गोडवा असलेले गाव. पुस्तकांच्या गावामध्ये अनेक घरात पर्यटकांसाठी पुस्तके आहेत. वाचन चळवळ वाढावी, मराठी भाषेतील नवीन जुने लेखक, संत साहित्य, कथा, कादंबरी, कविता, ललित चरित्रे, आत्मचरित्रे, स्त्री साहित्य, क्रीडा, बाल साहित्य यांचा फुललेला भारता विश्वात तुम्ही वाचन आनंद घ्यावा यासाठी महाराष्ट्र शासनाने एक प्रकल्प राबवलेला आहे. आपण पर्यटनासाठी महाबळेश्वरला गेलो तर भिलार गावाला म्हणजे पुस्तकाच्या गावाला अवश्य भेट द्या. त्याच्यानंतर दुसरं सांगितलेलं आहे महाबळेश्वर पाचगणी ही थंड हवेची ठिकाणे आहेत. या ठिकाणाला हजारो पर्यटक भेट देत असतात. तेथे मार्गदर्शक पर्यटकांना काही महत्त्वाच्या ठिकाणी माहिती सांगतात, ती ठिकाणी दाखवतात. काही विशिष्ट ठिकाणी फोटोग्राफर फोटो काढून देतात, घोडेवाली घोड्यावरून फेरफटका मारून आणतात. म्हणजे ही एक फोटो काढण्याची, घोड्यावर बसून फिरवून आणण्याची किंवा एखाद्या घोडागाडी फिरवणे एक व्यावसायिक संधी त्याच्यातून आपल्याला दिसून येते. ही सर्व कामे तेथील स्थानिक लोक करतात. त्या कामातून त्यांना चांगला रोजगार मिळतो, म्हणजेच पर्यटक त्यांच्या उपजीविकेचे साधन आहे. त्याच्यानंतर एक समजून घ्या हा एक प्रकार आहे, सांगा भाऊ. हे सर्व प्रकार आपण पाहिलेले आहेत. हे पर्यटन आणि इतिहास या प्रकरणाबद्दल ही आपण याच्यातली माहिती बघितलेली आहे. तर अशा प्रकारे हे प्रकरण इथं आपलं संपलेलं आहे. नंतरच प्रकरणाची माहिती आपण समोरच्या व्हिडिओमध्ये